नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू मोठ्या बाईंना विचारते की आपण कीर्तन सेवा यांच्या शाळेसाठीच केली आहे ना. तेव्हा मोठ्या बाई थोड्याशा शॉक होतात आणि म्हणतात की हे पहा इंद्रायणी, या अशा गोष्टी इथे उभा राहून बोलायच्या नाही आहेत, आपण घरी जाऊन बोलूयात चला. तेव्हा सदानंद बुवा इंद्रायणीला म्हणतात की इंद्रायणी ताई, ते जमवलेलं धन आहे ना, शाळेचा निधी म्हणून नाही तर तुमच्या कीर्तनाचं मानधन म्हणून दिलं आहे, तुमच्या कीर्तनाची फीज. हे ऐकून इंदू खूप शॉक होऊन म्हणते की कीर्तनाची फीज, आणि ती मोठ्याबाईंना म्हणते की अहो मोठ्याबाई असं का बोलताय. मोठ्याबाई रागाने सदानंद बुवाला म्हणतात की लहान मुलांसमोर व्यवहाराच्या गोष्टी बोलायच्या नसतात, इतकी साधी गोष्ट कळत नाही आहे का तुम्हाला. तेव्हा सदानंद बुवा म्हणतात की व्यवहार तर तसाच ठरला होता ना मोठ्याबाई, आम्हाला आमच्या शाळेसाठी निधीची खूप मोठी गरज आहे हो. विद्यार्थ्यांना बसायला बाक नाही आहेत, शाळेला खिडक्या नाही आहेत आणि लायब्ररीत पुस्तकं नाही आहेत. इंदूला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते की म्हणजे आमच्या शाळेपेक्षा कठीण परिस्थिती तुमच्या शाळेची आहे का. तेव्हा इंदू म्हणते की पण काय होणार, तुम्ही दुसरं कीर्तन करून दुसरी निधी उभारू शकता, पण आम्ही काय करायचं, आमच्या विद्यार्थ्यांच्या मागे कोण उभं राहणार. आणि ते इंदूसमोर हात जोडत म्हणतात की इंद्रायणी ताई, तुम्हीच काही मदत केली तर बरं होईल. मोठ्याबाई रागाने सदानंद बुवांना म्हणतात की लाज वाटते का तुम्हाला, कीर्तनाला बोलवायचं, कीर्तन करून घ्यायचं आणि नंतर कीर्तनकारांकडूनच भीक मागायची का. इंदू मोठ्याबाईंना म्हणते की अहो मोठ्याबाई, भीक नाही मागत आहेत, ते देणगी मागत आहेत, ते सुद्धा शाळेसाठी. मी काय म्हणते, यांनी जे मानधन दिले ना तर ते त्यांना परत देऊन टाका. मोठ्याबाई आश्चर्याने विचारतात की परत देऊन टाकू. तेव्हा इंदू म्हणते की हो, जर व्यंकू महाराज इथे असते ना तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. सदानंद बुवा खूप कौतुकाने इंदूकडे बघत असतात आणि ते म्हणतात की विठुरायाच्या हातूनच कार्य घडावं असंच दिसतंय. आणि ते मोठ्याबाईंना म्हणतात की काय मोठ्याबाई, बरोबर ना. तेव्हा मोठ्याबाई थोड्याशा अडखळत म्हणतात की हां हो, आणि त्यांच्या बॅगमधून पैसे काढून सदानंद बुवांना त्यातील काही पैसे द्यायला लागतात. तेव्हा सदानंद बुवा म्हणतात की मी काय म्हणतो मोठ्याबाई, जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढंच द्या. तेव्हा मोठ्याबाई त्यातील पैसे काढून सदानंद बुवांना द्यायला लागतात. तेव्हा इंदू त्यांना थांबवत म्हणते की मोठ्याबाई, मोजत काय बसतायत, सगळेच द्या. आता आदू डायरेक्ट मोठ्याबाईंच्या हातातून ते सगळे पैसे घेतो आणि सदानंद बुवांना देत म्हणतो की काका हे घ्या, आणि खुश होऊन म्हणतो की आई, मी बरोबर केलं ना. तेव्हा मोठ्याबाई रागाने आदूकडे बघत असतात आणि म्हणतात की खूप चांगलं केलं सा बाळा. आता सदानंद बुवा तिथून निघून जातात. मोठ्याबाई खूप चिडलेल्या असतात. आता यानंतर आदू, इंदू आणि मोठ्याबाई घरी येतात. आता आदू मोठ्याबाईंना म्हणतो की आई, इंदूने आज खूप छान कीर्तन केलं ना. मोठ्याबाई आदूला म्हणतात की दमला असशील ना तू, आणि भूकही लागली असेल ना तुला, तू जा तुझ्या खोलीत, हातपाय तोंड धुवून घे, तुझ्यासाठी जेवणाचं ताट करून आणते जा. आता आदू तिथून निघून जातो. तेव्हा मोठ्याबाई सुद्धा जायला लागतात. इंदू त्यांना थांबवत म्हणते की मोठ्याबाई, एक सांगायचं होतं. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की बोल. तेव्हा इंदू म्हणते की मी आज पहिल्यांदा कुठेतरी बाहेर एकटीने कीर्तन केले, तेही व्यंकू महाराज नसताना. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की पण मी होते ना तुझ्याबरोबर. इंदू म्हणते की होत्या तुम्ही, पण व्यंकू महाराज असायला पाहिजे होते ना. आपण आपल्या कीर्तन सेवेचे पैसे त्यांना त्यांच्या शाळेसाठी दिले, हे व्यंकू महाराजांना खूप खूप आवडणार आहे बघा. मोठ्याबाई रागाने इंदूकडे बघत असतात. आता इंदू म्हणते की तुम्ही मला तिकडे नेल्याबद्दल थँक्यू. मोठ्याबाई मात्र रागाने इंदूकडे बघत असतात. असं आता इंदू तिथून निघून जाते. इंदू खुश होऊन आणि सुशिलाला शोधायला लागते की आत्या कुठे गेलीस तू. तितक्या तिथे सुशिला येते आणि म्हणते की अगं एक कार्टे, उगाच कशाला घसा फोडायला लागलीस ग माझ्या नावाने, काम करून मेली नाही आहे मी, जित्ती आहे अजून तुझ्या आत्या. इंदू म्हणते की अगं आत्या, मला भूक लागले. तेव्हा सुशिला म्हणते की त्या कीर्तनवाल्यांनी दिलं नाही का गं तुला गिळायला. तेव्हा इंदू म्हणते की नाही गं. मग सुशिला विचारते की मग ज्यांनी नेलं त्यांनी दिलं नाही का तुला गिळायला, आणि मी फुकटचं खायला घालू का गं तुला. इंदू म्हणते की अगं आत्या दे ना, खूप भूक लागली आहे गं मला. सुशिला म्हणते की हे बघ, मी खूप दमली आहे काम करून, जाऊन झोप आणि मला पण झोपू दे. इंदूला खूप वाईट वाटतं. इंदू म्हणते की आत्या मला चक्कर येते गं. सुशिला म्हणते की उगाच नाटक नको करूसा, एवढ्या सहजासहजी तुला काही होणार नाही, इथं काम करून करून माझा पिट्टा पडला, त्याचं तुला काय नाही. तेव्हा इंदू म्हणते की आत्या दे, मी ती गोधडी टाकते, तू मला जेवायला दे आधी. तेव्हा सुशिला इंदूसमोर हात जोडत म्हणते की तुझ्या पाया पडते, तू काही काम करू नकोस, नाहीतर तुझे कैवारे आहेत ना फाडून खातील मला. बघते काय शिळं पाकं असेल तर देते तुला. आणि थोडंसं थांबत म्हणते की शिळं पाकं तर तुला द्यायचं नाही ना, आत्ता ताजंच बनवावं लागेल. आणि त्या चिडून वैतागत म्हणतात की कुठे फसली, या वाड्यात येऊन इंदीच्या नादाला लागली आणि इथे आली. आणि
ती इंदूसाठी जेवण बनवायला लागते आणि चिडून बडबड करत म्हणते की ताजी भाकरी पाहिजे। तेव्हा तिथे मोठ्या बाई येतात आणि सुशिलावर जोरात ओरडत म्हणतात की सुशिले उठ, काय चाललंय तुझं? तुला माझ्या घरात आसरा काय दिला? सकाळ दुपार संध्याकाळ सतत इथे यायचं, पाहिजे ते खायचं, काय आहे हे? सुशिला म्हणते की अहो नाही मोठ्या बाई, माझ्यासाठी नाही बनवलं हे, तुमच्या लाडक्या इंदूसाठी बनवलं आहे, तुम्हीच म्हणाला होता ना की ताजी भाकरी द्या म्हणून। आता मोठ्या बाई खूप रागाने सुशिलाकडे बघत असतात आणि मोठ्या बाईंना आठवतं की इंदूने मानधन दिलेलं परत द्यायला सांगितलेलं असतं। आता मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो आणि ते तेथील पाणी घेतात आणि चुलीमध्ये टाकतात आणि सुशिलाला म्हणतात की काही गरज नाही आहे तिला जेवण द्यायची, राहू दे उपाशी, पैसे वाटून पोट भरलं नाही का तिचं? सुशिला म्हणते की अहो आल्यापासून नुसती भूक भूक करते, चक्कर सुद्धा येते असं म्हणते। तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की येऊ दे चक्कर, तरी सुद्धा खायला द्यायचं नाही। सुशिला मोठ्या बाईंकडे खूप आश्चर्याने बघत असते। तेव्हा मोठ्या बाई सुशिलाला म्हणतात की अशी काय पाहतेस तू, काय तिला पहिल्यांदा उपाशी नाही ठेवते की तुला त्रास होतोय? सुशिला खुश होऊन म्हणते की नाही नाही, मला का त्रास होईल, उलट राहू दे उपाशी तिला, एक दिवस उपाशी राहिल्याने मरणार थोडीच आहे ती। आणि आनंदाने म्हणते की परत आल्या बाई मोठ्या बाई, आणि ती तिथून निघून जाते। आता मोठ्या बाई स्वतःशीच म्हणतात की माझ्या हाता तोंडाशी आलेला घास माझ्यापासून हिसकावून घेते, पैशासाठी तरसवतेस काय मला? बघ इंदे, मी तुला अन्नासाठी तरसवीन। आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की आदू एकटाच नाश्ता करत बसलेला असतो। तेव्हा तिथे मोठ्या बाई येतात आणि आदूला विचारतात की काय अदोक्षज एकटाच खात बसलायस, इंद्रायणी कुठे आहे? आदू सांगतो की काही माहीत ग, ती इंदू शाळेची तयारी करत असेल। तेव्हाच तिथे इंदू झाडू मारत येते। आता मोठ्या बाई म्हणतात की इंद्रायणी बाई काय चाललंय तुझं, शाळेची तयारी करायची होती ना तुला? इंदू झाडू मारत म्हणते की हो, घर आधी स्वच्छ ठेवलं पाहिजे ना। मोठ्या बाई म्हणतात की कोणी सांगितलं घर साफ करायला, खूप माणसं आहेत तिथे, बोलते चुरू चुरू, पण काय ग तुलाच कंटाळा आला की काय शाळेला जायचा? इंदू हसत म्हणते की नाही, ते आत्याने सांगितले की पहिलं केर काढ आणि मग शाळेला जा। तेव्हा मोठ्या बाई इंदूकडे बघत म्हणतात की काय ग, सुशिलाने सांगितलं, आणि ते सुशिलाला आवाज द्यायला लागतात। तेव्हा मोठ्या बाईचा आवाज ऐकून सुशिला तिथे येते। मोठ्या बाई सुशिलाला विचारतात की मला सांग, इंद्रायणीला झाडू मारायला कोणी सांगितलं? तेव्हा सुशिला खुश होऊन म्हणते की मीच सांगितलं तिला, म्हणलं की आधी केर काढायचं आणि मग शाळेला जायचं। मोठ्या बाई इंदूच्या हातातील झाडू ओढून घेतात आणि म्हणतात की तू सांगितलंस, आणि सुशिलाला मारायला लागतात आणि म्हणतात की तू सांगितलंस, तू तुझ्या पोरीला करिश्माला हेच सांगितलं असतं का की शाळेला जायच्या आधी काम कर आणि मग शाळेला जा? सुशिला घाबरत म्हणते की नाही। आता मोठ्या बाई म्हणतात की यापुढे असं केलंस तर तुझी आणि माझी गाठ आहे। आता हे सगळं बघून इंदू हळूच हसत असते। तिथे शकुंतला सुद्धा असते, शकुंतला सुद्धा हे सगळं बघून हसत असते। आता मोठ्या बाई सुशिलाकडे झाडू देतात आणि सुशिलाला म्हणतात की झाडून टाक सगळं, आणि त्या इंदूजवळ येतात आणि तिला म्हणतात की इंदू तू नको लक्ष देऊस, तू इथे बस आणि पोटभर नाश्ता कर। आणि त्या शकुंतलाला म्हणतात की शकुंतला इंद्रायणीला नाश्ता दे बरं, आणि इंदूला म्हणतात की हे बघ तुला पाहिजे तेवढा भरपेट नाश्ता कर आणि मग शाळेला जा। आणि विचारतात की इंद्रायणी तुला रात्री खूप भूक लागली होती ना, मग काय खाल्लंस? तेव्हा इंदू थोडीशी अडखळत म्हणायला लागते की ते मी, तेव्हा सुशिला हळूच तिथून जायला लागते। मोठ्या बाई इंदूकडे बघत म्हणतात की काही खाल्लंस की नाही, सुशिलेने तुला काय खायला दिलं की नाही? आणि त्या सुशिलावरती ओरडत म्हणतात की सुशिले हे काय खायला दिलं की नाही हिला? तेव्हा सुशिला घाबरत सांगते की ते भाकरी ते रात्री। इंदू सांगते की काय झालं मोठ्या बाई, आत्या गेली होती माझ्यासाठी जेवण बनवायला, पण ती यायच्या आधीच मला झोप लागली। सुशिला घाबरत म्हणते की हो असंच झालं। मोठ्या बाई सुशिलाला म्हणतात की सुशिला तुझी करिश्मा असती तर काय केलं असतं, रात्रभर असं उपाशी ठेवलं असतं का, उठवून खायला घातलंच असतं ना? अगं पोरीचं वाढीचं वय आहे, असं उपाशी ठेवतात का? आणि रागाने म्हणतात की यापुढे असं वागायचं नाही हा, परत असं झालं नाही पाहिजे। सुशिला घाबरत विचारते मोठ्या बाई नेमकं कसं झालं नाही पाहिजे, म्हणजे उपाशी ठेवायचं की नाही ठेवायचं? मोठ्या बाई घाबरत इकडे तिकडे बघायला लागतात आणि सुशिलाला शांत बसायला सांगतात आणि म्हणतात की गंज लागलाय का गं तुझ्या बुद्धीला, आणि म्हणतात की आज तू दिवसभर उपवास करायचा। सुशिला रडायला लागते आणि मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई एक वेळ मारा मला, पण उपवास नको, मला चक्कर येते। मोठ्या बाई म्हणतात की बस उपवास करायचा म्हणजे करायचा, आणि त्या इंदूजवळ जाऊन म्हणतात की इंद्रायणी पोटभर खा, लागलं तर परत घे, असं म्हणून त्या तिथून निघून जातात। यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई त्यांच्या खोलीमध्ये येतात। त्यांना इंदूने मानधन परत द्यायला सांगितलेलं आठवत असतं। हे आठवून त्यांना खूप राग येत असतो। तितक्यात प्रेमनाथ तिथे येतो आणि म्हणतो की सुप्रभात सासूबाई। मोठ्या बाई वैतागून म्हणतात की जाऊ
जावई बापू, तुम्हाला खरंच जर काही कामाचं बोलायचं असेल ना तरच इथे थांबा, नाहीतर माझं डोकं आधीच खूप भणभणतंय. आता प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, कामाचंच बोलायला आलो आहे आणि तुमचं काम तर आत्ताच सुरू झालं आहे, तुमच्या हातात लक्ष्मी यायला लागली. आणि म्हणतो की त्या सध्याने 30,000 रुपये देऊन व्यवहार पूर्ण केला ना. मोठ्याबाई वैतागून म्हणतात की केला ना. प्रेमनाथ म्हणतो की तरीच म्हणतोय सासूबाई, रात्रीपासून आमच्या हाताला खाज का होते. कसं आहे, हातावर जोपर्यंत मलिदा पडत नाही ना तोपर्यंत खाज काही मिटणार नाही आमची. मोठ्याबाई म्हणतात की एक चांगला साबण घ्या आणि घसा हात धुवून टाका, म्हणजे खाज परत नाही येणार, कारण पैसे आले ना तसे गेले. तेव्हा प्रेमनाथ खूप शॉक होऊन मोठ्याबाईंकडे बघायला लागतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की सर्व फंटा गँग शाळेत निघालेले असते. पप्पा सांगतो की निबंध लिहिला नाही म्हणून महाले मास्तरांनी मला काल मारलं. गोपाळ म्हणतो की खरं सांग. तेव्हा पप्पा म्हणतो की ते निबंध 2-4 पानांचा होता ना, मी जरा शॉर्टमध्ये लिहिला होता. गोपाळ विचारतो की जरा शॉर्टमध्ये. इम्रान विचारतो की अरे काय झालं ते नक्की सांग ना. गोपाळ म्हणतो की अरे काही नाही रे, महाले मास्तरांनी याला काल निबंध लिहायला सांगितला होता. आळस म्हणजे काय, मग काय, आणि निबंध लिहिला की स्टार्टिंगची 3 पानं कोरी सोडली आणि शेवटी 3ऱ्या पानावर लिहिलं की याला म्हणतात आळस. हे ऐकून सगळे हसायला लागतात. इंदू म्हणते की माझा पण हात दुखत होता म्हणून मी थोडाच निबंध लिहिला. पप्पा म्हणतो की इंदे, तुझं वेगळं आणि माझं वेगळं, तू आता खूप मोठी कीर्तनकार झालीस. आणि विचारतो की माणूस मोठा होतो त्याला काय म्हणतात. आदू सांगतो की मोठा माणूस. पप्पा विचारतो की अरे इंग्लिशमध्ये. इम्रान सांगतो की स्टार. मग पप्पा इंदूला म्हणतो की तू काय बाबा, आता तू खूप मोठी स्टार झालीस, तुझ्या कीर्तनाचे व्हिडिओ घराघरात पोहोचले आहेत. सकाळीच माझ्या बाबांनी कीर्तनाचा व्हिडिओ लावला होता तुझ्या. सोनू म्हणते पण इंदू काही म्हणतो, फ्रेंड असल्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. इंदू म्हणते की आधी मी तुमची फ्रेंड आणि मग स्टार. गोपाळ इंदूकडे खूप रागाने बघत असतो आणि म्हणतो की खूप कौतुक करू नका हिचं, आधीच हिला शिंग फुटले आहेत. आणि म्हणतो की ही मोठी कीर्तनकार झाली, स्टार झाली, याचा आपल्याला काय फायदा झाला फ्रेंड म्हणून. मुलं म्हणतात की अरे पण ती किती छान कीर्तन करते. गोपाळ म्हणतो की कीर्तन काय कीर्तन, कोणासाठी करते ती कीर्तन. आधी मित्र म्हणायचं आणि नंतर मित्रांना सोडून जायचं कीर्तन करायला, याला म्हणतात का मैत्री. आणि तो इंदूला म्हणतो की मॅचमध्ये काय झालं ते माहिती आहे का. इंदू विचारते की हां मी तेच विचारणार होते, काय झालं मॅचचं, जिंकला का तुम्ही. तेव्हा सर्व फंटा गँग खाली मान घालून शांत उभी राहते. गोपाळ म्हणतो की जिंकलो, 15 रनांनी मॅच हरलो आहे आम्ही. आता पप्पा इंदूला म्हणतो की तू असती तर जिंकलो असतो. गोपाळ म्हणतो की अरे ती येणारच नाही, ती कशाला येईल, ती जाणार ना तिकडे कीर्तन करायला, ती तिकडे कीर्तन करणार आणि आपण इकडे मॅचमध्ये मार खाणार. आणि तो सर्वांना म्हणतो की चला कुठे हिच्या नादाला लागतं, असं म्हणून ते सगळे पुढे निघून जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेमनाथ आश्चर्याने मोठ्याबाईंना विचारतो की पण असं कसं काय घडलं हे सगळं. मोठ्याबाई म्हणतात की असंच घडलं आहे. आणि परत रागाने म्हणतात की हे सगळं ना तुमच्यामुळे झालं आहे. तुम्ही काय सांगितलं त्यांना की आपण शाळेसाठी निधी उभा करतोय, त्यासाठी कीर्तन करतोय, असा भोंगा लावला तुम्ही आणि तेच तिने पकडलं. प्रेमनाथ थोडासा आठवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की शाळेचा निधी. आणि त्याला आठवतं की त्याने इंदूला सांगितलं होतं की शाळेच्या दुरुस्तीसाठी पैसे पाहिजेत, म्हणून व्यंकू महाराजांनी तुमचं कीर्तन ठेवलं आहे. हे आठवून प्रेमनाथ म्हणतो की हां आठवलं आता. मोठ्याबाई रागाने म्हणतात की हे आत्ता आठवून काय फायदा, पैसे तर गेलेच ना. मोठ्याबाई म्हणतात की अहो पण तुम्ही स्पष्ट नाही ना सांगायचं तिथे, ते एवढ्याशा कार्टीवर कोण विश्वास ठेवणार, तुम्ही स्पष्ट नाही म्हणायचं ना. मोठ्याबाई म्हणतात की नाही म्हणाले असते तर पुढे काय झालं असतं जावई बापू, तुम्ही ना जवळच्या फायद्याचा विचार करता, म्हणून मला दूरचा विचार करावा लागतो. जर समजा तिथल्या तिथे मी नाही म्हणाले असते तर पुढच्या सुपाऱ्या मिळणार होत्या का, लाखो रुपये आपल्याला हवे आहेत, ते मिळाले असते का, विचार करा. तेव्हा प्रेमनाथ थोडासा विचार करायला लागतो आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.